श्री स्वामी समर्थ. श्री शिवाय नमस्तुभ्यम. नमस्कार. आम्ही उंबरावाला. बहुतेक लोक उंबरा म्हटलं की ग्रेनाइट, स्टिकर किंवा टाईल यालाच उंबरठा समजतात. पण खरं काय आहे ते जाणून घ्या. उंबरठा कधी दगडाचा नसावा. उंबरठा हा लाकडाचा असावा. भारतीय परंपरेनुसार लाकडात जीवन असते, लाकडात ऊर्जा असते, लाकडात नैसर्गिक स्पंदने असतात, जी नकारात्मक ऊर्जा कमी करून सकारात्मक ऊर्जा घराला प्रदान करतात. म्हणून घरातील देवारे, मंदिरे, जुनी घरं, वाडे सर्वत्र लाकडाचा वापर होत असे. ग्रेनाइट आणि प्लास्टिक हे थंड व मृत पदार्थ आहेत. ते ऊर्जा शोषित नाही, जे घराच्या वास्तुशुद्धीमध्ये योगदान देत नाही. त्यामुळे ग्रेनाइटचा उंबरठा वास्तुशास्त्रानुसार योग्य नसतो. घरचा उंबरठा मात्र वरचा, खालचा, डाव्या बाजूचा व उजव्या बाजूचा असेल तेव्हा तो घराची चौकट पूर्ण करतो. यालाच आपण उंबरठा किंवा लक्ष्मण रेखा असे संबोधतो. कारण लाकडी उंबरठा हा घरातील नैसर्गिक पॉझिटिव्ह स्पंदने तर देतोच, शिवाय या उंबरठ्यामुळे आपल्या घरात श्री लक्ष्मी मातेचा वास राहतो. हेच कारण आहे की अस्सल उंबरठा नेहमी लाकडाचाच असावा. भारतीय अध्यात्मात सांगितले आहे की घराचा मुख्य दरवाजा हा ऊर्जेचा प्रवेशद्वार आहे. मग प्रवेशद्वारावर लाकडासारख्या सकारात्मक ऊर्जा देणारा घटक असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आम्ही उंबरावालामध्ये फक्त आणि फक्त उंबरठेच तयार करतो. 11 प्रकारची नैसर्गिक लाकडे आणि 200 पेक्षा जास्त डिझाईन्स पूर्णपणे वास्तुशास्त्रानुसार पारंपरिक पद्धतीने आम्ही बनवतो. आमचे उंबरठे बनवण्यात एक खास प्रक्रिया असते. आम्ही लाकडाला सर्वप्रथम तेलात पूर्णपणे बुडवून लाकडाला मजबूत, टिकाऊ आणि नैसर्गिकरित्या कीटकरहित केलं जातं. ही जुनी पारंपरिक भारतीय पद्धत आजही आम्ही जशीच्या तशी जपून ठेवली आहे. यामुळे लाकडाचे आयुष्यमान तर वाढतेच, शिवाय उंबरठ्याला कधीही तडा जात नाही. म्हणूनच जर घरात सकारात्मक ऊर्जा, वास्तुशांती आणि पारंपरिक सौंदर्य हवं असेल तर उंबरठा लाकडाचाच निवडावा. दर्जेदार डिझाईन्स आणि ओरिजिनल भारतीय वास्तुशास्त्रानुसार पारंपरिक उंबरठे शोधत असाल तर तुम्ही आम्हाला म्हणजेच उंबरावाला या आमच्या कंपनीला खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करावा.